मित्रांनो, क्लास 10th मध्ये आपल्याला मॅथ्स या सब्जेक्टमध्ये जर आउट ऑफ करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यातील मी तुम्हाला एक 5 पॉईंट सांगतो जे की तुमच्या लक्षात आले. जर तुम्ही इम्प्लिमेंट केली तर तुमचा डेफिनेटली स्कोर हा आउट ऑफ जाईल. ठीक आहे. तो सगळ्यात पहिला पॉईंट आहे जे की आहे टाइम मॅनेजमेंट. ओके. कोणतीही एक्झाम देताना तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं फार गरजेचं असतं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे जे की आहे स्टेप बाय स्टेप सोल्युशन. ओके. स्टेप बाय स्टेप सोल्युशन म्हणजे काय, की क्वेश्चन कितीही छोटा असू दे किंवा कितीही मोठा असू दे, प्रत्येक स्टेप हे तुम्ही व्यवस्थित लिहिलीच पाहिजे. आन्सर डायरेक्ट काढणं, डायरेक्ट आन्सर लिहिणं हे अत्यंत चुकीचं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप सोल्युशन व्यवस्थित केलं पाहिजे. त्यानंतर थर्ड महत्वाचं पॉईंट आहे जी की आहे डायग्रामचा. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हे ऍक्टिव्हिटी बेस असतात, पण ज्या ठिकाणी डायग्रामची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण डायग्राम ही डेफिनेटली काढली पाहिजे. कारण खूप मुलांचं मी पाहतो की डायग्राम ज्या ठिकाणी काढायची तर डायग्राम काढतच नाहीत आणि डायग्राम न काढल्यामुळे मार्क हे नक्की कमी होतात. त्यानंतर पुढचा चौथा पॉईंट येतो जो की आहे क्लीन. ओके. पेपर हा खाडाखोड न करता व्यवस्थित लिहायचा असतो. तुम्ही प्रॅक्टिस करताना देखील व्यवस्थित करा, म्हणजे पहिलं पेज व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, मग त्याच्यावर आन्सर लिहायला चालू करा. जोपर्यंत तुम्ही आत्तापासून सवय लावली तरच तुम्हाला बोर्डापर्यंत क्लीननेसपणा लक्षात येऊन जाईल. क्लीन तुम्ही पेपर लिहू शकता. ठीक आहे. त्यात सगळ्यात लास्ट पॉईंट आहे जो की फार महत्वाचा आहे जो की आहे फॉर्म्युला. ओके. फॉर्म्युला का बघणं महत्वाचं आहे, मॅथ्स हे पूर्णपणे ऍप्लिकेशन बेस आहे फॉर्म्युल्यावर. जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला डेफिनेटली मॅथ्समध्ये आउट ऑफ स्कोर मिळू शकतो. फॉर्म्युले आणि कॅल्क्युलेशन या दोन पार्टवर तुमचा मॅथ्सचा पूर्णपणे खेळ चालतो. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आय होप हे पॉईंट्स लक्षात आले असतील. या पॉईंट्सवरून मी डेफिनेटली डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ घेऊन नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटीनच. त्याच पद्धतीने जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा.